विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान कर्णवान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी बुटीबोरी या ठिकाणी जनबंधू परिवाराच्या वतीने पूजनीय भिक्खू संघाच्या धम्मदेशनेच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। आपणा सर्वांना धम्मदेशना देण्यासाठी उपस्थित असणारे पूजनीय भिक्खू करुणानंदजी थेरो, मुख्य संचालक दी ग्रेट हॅपीनेस यूट्यूब चॅनल, ज्यांनी अत्यंत सुंदर आणि मार्मिक अशी धम्मदेशना दिली, असे पूजनीय भिक्खू एन धम्मानंदजी थेरो, मुख्य संचालक सर्च रिसर्च यूट्यूब चॅनल, उपस्थित सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, त्याचप्रमाणे सातत्याने आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीम पुण्य संपादन करणारे सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, आपणा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे, ग्रहण करावे। बऱ्याच वेळापासून अत्यंत शांत चित्ताने आपण भिक्खू संघाच्या धम्मदेशना श्रवण करत आहात। एकदम तुम्हाला बघितलं, तुमच्याकडे पाहत आहोत आम्ही, अत्यंत एकाग्र चित्ताने आपण धम्मदेशना श्रवण करत आहात। आज परिवाराने महान आणि असीम पुण्यकर्म केलं आहे, कुशल कर्म केलं आहे। पूजनीय भिक्खू संघाला भोजनदान दिलं, चिवरदान, भिक्षापात्रदान, परिष्कारदान आदी दान पुण्य करून आपल्या जीवनामध्ये महान आणि असीम पुण्य संपादन केलं आहे। पुण्य आपण का करावं, कुशल कर्म आपण का करावं, कशासाठी करावं, पुण्यकर्म कोणकोणत्या गोष्टीमुळे आपण करू शकतो, कोणत्या माध्यमाने करू शकतो, पुण्यकर्माची भगवंताने सांगितलेली काय व्याख्या आहे, हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे। कारण तुम्ही जे काही करत आहात तर ते अत्यंत महान आणि असीम पुण्यकर्म आहे। मग कशा मानसिकतेमधून ते जे कर्म आपण करतो त्या कर्माचा लाभ आपल्या जीवनामध्ये होत असतो। कारण मनुष्याचा स्वभाव आहे, मनुष्याचा धर्म आहे, आपल्या हिताचं असेल, आपल्या सुखाचं असेल, आपल्या कल्याणाचं असेल तर ती गोष्ट नक्कीच आपण करत असतो। आणि त्यामुळे माझ्या हिताचं का आहे, माझ्या सुखाचं का आहे, माझ्या कल्याणाचं का आहे, किंवा कोणती गोष्ट केल्यामुळे मला सुख लाभणार आहे, माझं कल्याण होणार आहे, अशा प्रकारची एक भावना आपण आपल्या मनामध्ये सातत्याने त्याचं चिंतन मनन करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे। मोठ्या संख्येने आपण आज जनबंधू परिवाराच्या निमंत्रणावरून भिक्खू संघाच्या धम्मदेशना श्रवण करण्यासाठी आला आहात। तसं बहुतांश लोकांनी बंदेजीने सांगितल्याप्रमाणे काही लोकांनी तशा प्रकारच्या प्रतिक्रिया सुद्धा दिल्या की आम्ही यूट्यूबवरती तुम्हाला बघितलं, अनेक वेळा तुमच्या धम्मदेशना श्रवण केल्या। कारण सध्या वर्तमान काळामध्ये जो सोशल मीडिया आहे, धम्म प्रचार आणि प्रसाराच्या दृष्टिकोनातून तो अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। आणि त्यामुळे आपण सुद्धा त्याचा एक
चांगल्या प्रकारचं कार्य करण्यासाठी, कुशल कर्म पुण्यकर्म करण्यासाठी त्याचा सदुपयोग आपण आपल्या जीवनामध्ये म्हणजे केला पाहिजे. देशना श्रवण करत असताना एकाग्र चित्ताने आपण देशना नेहमी श्रवण केली पाहिजे. प्रसन्न चित्ताने आपण देशना श्रवण केली पाहिजे. स्मृती जागरूक ठेवून आपण धम्मदेशना श्रवण केली पाहिजे. प्रमादरहित राहून आपण धम्मदेशना श्रवण केली पाहिजे. कारण धम्मदेशना श्रवण करत असताना जर आपलं चित्त एकाग्र असेल, प्रसन्न असेल, आनंदी असेल, तर त्याचा लाभ आपल्या जीवनामध्ये आपल्याला होत असतो. त्याचं पुण्यकर्म आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होत असते. कारण इथे धम्मदेशना श्रवण करत असताना जर पूर्णतः तुमचं चित्त एकाग्र असेल, स्मृती जागरूक असेल आणि प्रसन्न चित्ताने धम्मदेशनेला जर तुम्ही श्रवण करत असाल तर नक्कीच एक पुण्याचा संचय आज तुमच्या जीवनामध्ये होत असतो. कारण कोणत्याही प्रकारचं कर्म करत असताना भगवंत असे म्हणतात की प्रसन्न चित्ताने आपण ते कर्म केले पाहिजे. प्रसन्न चित्ताने जर केलेलं कर्म असेल तर त्या कर्माचा विपाक, त्या कर्माचा परिणाम आपल्याला प्राप्त होत असतो. दान कर्म करून आपण पुण्य संपादन करत असतो. शील पालन करून सुद्धा आपण पुण्य संपादन करतो. प्रज्ञेचा अभ्यास करून सुद्धा आपण पुण्य संपादन करू शकतो. मैत्री भावना असेल, करुणा असेल, मुदिता असेल, उपेक्षा भाव असेल, या 4 प्रकारच्या ब्रह्मविहाराला आपल्या मनामध्ये निर्माण करून सुद्धा आपण पुण्याचा संचय करत असतो. आणि त्यामुळे हे मानवी जीवन नश्वर आहे, क्षणभंगुर आहे, परिवर्तनशील आहे. केव्हा कधी कुठे मनुष्य मृत्यूला प्राप्त होईल हे सांगू शकत नाही. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की मिळालेलं जेवढं काही आपल्याला आयुष्य असते त्या मिळालेल्या आयुष्यामध्ये आपण खूप चांगल्या प्रकारचे कर्म केले पाहिजे. आपल्या काईने आपण चांगले कर्म केले पाहिजे. आपल्या वाचेने आपण चांगले कर्म केले पाहिजे. आपल्या मनाने आपण चांगले कर्म केले पाहिजे. मग काईने कोणते आपण चांगले कर्म करू शकतो किंवा काईने कोणते आपण अकुशल कर्म, वाईट कर्म करू शकतो? तर काईने मनुष्य प्राण्यांची हिंसा करतो, काईने मनुष्य चोरी करतो, काहीने मनुष्य व्यभिचार करत असतो. तर काहीने आपण प्राण्यांची हिंसा करू नये, चोरी करू नये, अकुशल कर्म, वाईट कर्म, पाप कर्म आपल्या काहीने आपण कधी करू नये. आपल्या वाणीने कधी आपण खोटं बोलू नये, निंदा नलस्ती करू नये, चहाडी चुगली करू नये, व्यर्थ बडबड करू नये. आपली वाणी मृदू असावी, कोमल असावी, चांगल्या प्रकारची असावी, गोड असावी. आपण आपल्या मनाने दुसऱ्यांचा राग करू नये, द्वेष करू नये, लोभ करू नये, मोह करू नये. आपल्या मनामध्ये सदा सर्व काळ या सर्व प्रकारच्या विकाराला नष्ट करण्याची भावना आपण आपल्या मनामध्ये सातत्याने निर्माण केली पाहिजे. कारण आपलं मन जशा प्रकारचं असेल, जशा प्रकारे आपल्या मनामध्ये भावना उत्पन्न होत असतील, विचार उत्पन्न होत असेल, तशा प्रकारचं कर्म आपल्याकडून घडत असते. आपण जर प्रसन्न चित्ताने एखादं कर्म केलं, आनंदी चित्ताने एखादं कर्म केलं तर त्याचा परिणाम चांगला होतो. आपण अकुशल मनाने, वाईट मनाने, पापमय मनाने जर एखादं कर्म केलं तर त्याचा विपाक, त्याचा परिणाम आपल्याला तशाच प्रकारचा भोगावा लागतो. आणि त्यामुळे संसारामध्ये जीवन जगत असताना भगवंत असे म्हणतात की नेहमी आपण आपल्या स्वतःच्या मनाला संयमित करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. स्वतःच्या मनावरती विजय मिळवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. जो मनुष्य स्वतःच्या मनावरती विजय मिळवतो, स्वतःच्या मनाला संयमित ठेवत असतो,
कारण स्वतःचं मन संयमित ठेवणं अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कारण आपल्या जीवनामध्ये जे सुख आणि दुःख आपल्याला प्राप्त होत असते, तर आपल्या जीवनामध्ये सुख आणि दुःख प्राप्त होण्यासाठी आपल्या मनाची मानसिकता खूप महत्त्वपूर्ण आहे. तुमचं मन जसं असेल, जसं विचार करत असेल, तशा प्रकारचं कार्य आपल्याकडून घडत असते. जशा प्रकारचं कार्य आपल्याकडून घडते, तशा प्रकारचं कर्म आपल्याकडून पूर्ण होत असते. जशा प्रकारचं कर्म पूर्ण होते, तशा प्रकारचा विपाक आपला प्राप्त होत असतो. जशा प्रकारचा विपाक असेल, तशा प्रकारचं सुख आणि दुःख आपल्याला प्राप्त होत असते. आणि त्यामुळे मन अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आपल्या जीवनामध्ये सुखाला प्राप्त होण्यासाठी आणि दुःखाला प्राप्त होण्यासाठी सुद्धा आपलं मन अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. मनाशिवाय सुख नाही आणि मनाशिवाय दुःख नाही आहे. जे सुखाला निर्माण करण्यासाठी सुद्धा मनच कारणीभूत ठरत असते, दुःखाला निर्माण करण्यासाठी सुद्धा आपलं मनच आपल्याला कारणीभूत ठरत असते. दुसरं काही कारण आहे का? सुखाला आणि दुःखाला निर्माण करण्यासाठी दुसरं काही कारण आहे का, तुम्हाला असं वाटते का? मनाच्या व्यतिरिक्त एखाद्या मनुष्याच्या मनामध्ये खूप राग आला, खूप द्वेष आला, खूप त्याला क्रोध आला आणि तो मनुष्य खूपच प्रसन्न आहे, असं होते का? का होत नाही? कारण राग जेव्हा जेव्हा मनुष्याच्या मनामध्ये निर्माण होत असतो, तेव्हा तेव्हा मनुष्य बेचैन असतो, दुःखी असतो, कष्टी असतो. आणि त्यामुळे आपल्या मनामध्ये उत्पन्न होणाऱ्या रागाला, उत्पन्न होणाऱ्या द्वेषाला, मोहाला आपण पूर्णपणे नष्ट केलं पाहिजे. एका धम्मपदाच्या गाथेमध्ये भगवंत असे म्हणतात की स्वतःच्या मनावरती विजय मिळवणे अत्यंत दुर्लभ अशी गोष्ट आहे. कारण मन हे अत्यंत चंचल आहे, अत्यंत दुर्दम्य आहे, अत्यंत कठीण आहे. आणि या कठीण मनाला जर आपल्याला संयमित करायचं असेल, तर आपल्या मनामध्ये मैत्री भावना असली पाहिजे, आपल्या मनामध्ये करुणाभाव असला पाहिजे, आपल्या मनामध्ये चांगल्या प्रकारच्या सद्गुणांचा विकास आपण सातत्याने करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण चांगल्या प्रकारच्या मनाला निर्माण करण्यासाठी आपल्याला स्वतःला तशा प्रकारचे प्रयत्न करावे लागतात. जर स्वतः तशा प्रकारचा आपण प्रयत्न करत नसेल, तर मनुष्य मात्र अकुशल कर्माच्या द्वारा, वाईट कर्माच्या द्वारा जीवनामध्ये अनंत असं दुःख भोगत असतो. धम्मपदाच्या पहिल्या गाथेमध्ये कुशल आणि अकुशल कर्माचा विपाक सांगताना भगवंत असे म्हणतात, एखादा मनुष्य अकुशल मनाने, वाईट मनाने, पापमय मनाने जर कर्म करत असेल, तर त्या मनुष्याच्या पाठीमाग दुःख तशाच प्रकारचे येत असते, ज्याप्रमाणे बैलांच्या पायाचा पाठलाग गाडीची चाके करत असतात. एखादा मनुष्य कुशल मनाने, चांगल्या मनाने जर कर्म करत असेल, प्रसन्न मनाने कर्म करत असेल, तर त्या मनुष्याच्या पाठीमाग सुख सुद्धा तशाच प्रकारचं येतं, ज्याप्रमाणे स्वतःची सावली मनुष्याला कधीही सोडून जात नाही. आणि त्यामुळे सातत्याने आपण नेहमी कुशल कर्म केलं पाहिजे, पुण्यकर्म केलं पाहिजे, दान कर्म केलं पाहिजे. मग हे कर्म, दानाचं कर्म आपण करावं, आपण शीलाचं कर्म करावं, आपण प्रज्ञेचा अभ्यास करावा. हे दान, शील आणि प्रज्ञा हे तीन कर्म अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. बोधिसत्व गुणपेतन डॉक्टर बाबासाहेबांच्या महान आणि असीम पुण्याईमुळे भगवंताचा हा पवित्र सद्धम्म आपल्याला प्राप्त झालेला आहे. आणि या पवित्र सद्धम्माचं अनुसरण करणे, आचरण करणे, स्वतःचं कुशल कर्म होण्यासाठी, स्वतःचं पुण्यकर्म होण्यासाठी, स्वतःचं जीवन दुःखमुक्तीच्या मार्गाकडे घेऊन जाण्यासाठी पुण्याचा संचय आपल्या जीवनामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. थोकं थोकं पुण्य करोती असं भगवंतांनी म्हटलं आहे. म्हणजे थोडे थोडे पुण्यकर्म, थोडे थोडे कुशल कर्म आपण आपल्या जीवनामध्ये केले पाहिजे. कारण थोडे थोडे कुशल कर्म, थोडे थोडे पुण्यकर्म जर आपण करत असेल, तर पुण्याचा संचय आपल्या जीवनामध्ये निर्माण होत असतो. आणि पुण्याचा संचय हा नेहमी सुखदायक असतो.
नेहमी सुख देणारा असतो तो. मनुष्य चांगलं कर्म करताना सुद्धा सुखी असतो, ते कर्म केल्यानंतर सुद्धा सुखी असतो, आणि जेव्हा जेव्हा त्याने केलेलं ते कर्म असतं त्या कर्माला जेव्हा जेव्हा तो आठवतो तेव्हा तेव्हा तो सुखी होत असतो. अकुशल कर्म जर मनुष्य करत असेल तर करताना सुद्धा त्याला भीती वाटते, तो करताना सुद्धा भीतभीत ते कर्म करत असतो, कर्म केल्यानंतर सुद्धा त्याला त्याची भीती वाटत असते, आणि जेव्हा जेव्हा ते कर्म त्याला आठवते तेव्हा तेव्हा त्या मनुष्याला दुःख होत असते. कारण अकुशल कर्म, वाईट कर्म हे सातत्याने आपल्या जीवनामध्ये आपल्याला दुःख देणारे ठरत असतात, परंतु पुण्यकर्म हे सातत्याने आपल्या जीवनामध्ये आपल्याला सुख देणारे ठरत असतात. मग बाबासाहेबांनी हा जो धम्म दिलेला आहे, कारण बाबासाहेब असं म्हणतात की माझं मन मजबूत व्हावं, मला नैतिक बल प्राप्त व्हावं, तुमचं मन मजबूत व्हावं, तुम्हाला नैतिक बल प्राप्त व्हावं, म्हणून भगवंताचा सद्धम्म मी तुम्हाला देत आहे. या भांडवलशाहीच्या विरोधामध्ये जर तुम्हाला संघर्ष करायचा असेल तर तुमच्यामध्ये आध्यात्मिक बल असणं अत्यंत गरजेचं आहे. भगवंताचा धम्म संस्कार तुमच्यामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे, आणि तोच संस्कार तुम्ही तुमच्या मुलाबाळांना सुद्धा दिला पाहिजे. कारण संस्कारेन संस्कृती असं म्हटलं आहे, म्हणजे संस्कारातून कोणत्याही प्रकारची संस्कृती घडत असते. मग तुम्ही चांगल्या प्रकारचा संस्कार जर तुम्ही तुमच्या मुलाबाळांना जर दिला तर ते चांगल्या प्रकारचे सुसंस्कारित बनतील, चांगल्या प्रकारचे सिलवान बनतील, गुणवान बनतील, सदाचारी बनतील, नीतिवान बनतील. आणि हे सर्व जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला बुद्ध तत्वज्ञानाचं अनुसरण करणे, बुद्ध तत्वज्ञानाचं आचरण करणे अत्यंत गरजेचं आहे. मग बुद्ध तत्वज्ञानाचं आचरण का करावं, कशासाठी करावं? कारण भगवंताचा धम्म मानवी मन आणि मनाला परिशुद्ध करण्यासाठी भगवंताचा धम्म कार्य करत असते. कारण मनुष्याच्या जीवनामध्ये मन अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, आणि या मनाला परिशुद्ध करण्यासाठी भगवंताचा धम्म आपल्याला मदत करतो, सहाय्यक ठरत असतो. भगवंताच्या प्रती आपल्या मनामध्ये दृढ श्रद्धा असावी, कारण जोपर्यंत तीन रत्नांच्या प्रती आपल्या मनामध्ये श्रद्धा उत्पन्न होत नाही, श्रद्धा आपण निर्माण करत नाही, किंवा त्या श्रद्धेला अनुसरून आपण जीवन जगण्याचा प्रयत्न करत नाही, तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये आपल्याला कधीही सुख प्राप्त होत नाही. धम्म आचरण आणि सुख ही अशा प्रकारची गोष्ट आहे, इथे मात्र आपण समझोता करू शकत नाही, इथे आपण कॉम्प्रोमाइज करू शकत नाही की मी अशा प्रकारचं करेल आणि अशा प्रकारचं मला प्राप्त होईल. धम्म आचरण जर तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या मनामध्ये जर 100% तशा प्रकारचं तुम्ही आचरण करत असाल तरच त्याचं फळ तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये प्राप्त होत असते. धम्म आचरणाचं फळ म्हणजे काय? सुख. धम्म आचरणाचं फळ म्हणजे सुख आहे, ज्याला श्रोतापन्न अवस्था म्हटलं भगवंतानी, सकृतागामी, अनागामी, अरहंत अवस्था आहे. म्हणजे ह्या ज्या 4 प्रकारच्या सुखाच्या अवस्था मनुष्याच्या जीवनामध्ये मनुष्याला प्राप्त होत असतात, तर त्यांनी केलेल्या कुशल कर्मामुळे, त्यांनी केलेल्या पुण्यकर्मामुळे, चांगल्या कर्मामुळे या अवस्था मनुष्याला प्राप्त होत असतात. आणि त्यामुळे श्रद्धा असणं अत्यंत गरजेचं आहे. बुद्धाप्रती श्रद्धा असावी, धम्माप्रती श्रद्धा असावी, संघाप्रती श्रद्धा असावी. 3 रत्नांच्या प्रती आपल्या मनामध्ये दृढ श्रद्धा असणं अत्यंत गरजेचं आहे. जर आपल्या मनामध्ये जर 3 रत्नांच्या प्रती श्रद्धा नसेल आणि आपण जर जीवन जगण्याचा प्रयत्न करत असेल तर मात्र आपल्याला सुख कधीही प्राप्त होऊ शकत नाही. आणि त्यामुळे धम्म आचरण करत असताना म्हणजे 2 प्रकारचे प्रवाह या संसारामध्ये सतत चालू असतात. एक सुखाच्या मार्गाचा प्रवाह चालू असतो, एक दुःखाच्या मार्गाचा प्रवाह चालू असतो, एक सम्यक दृष्टीने जीवन जगणारा प्रवाह चालू असतो, एक मिथ्या दृष्टीने जीवन जगणारा प्रवाह या संसारामध्ये असतो. परंतु जे प्रज्ञावान लोक असतात, जे ज्ञानी लोक असतात, जे बुद्धिमान लोक असतात, आपल्या हिताचं काय आहे, आपल्या सुखाचं काय आहे, आपल्या कल्याणाचं काय आहे, अशा प्रकारचं चिंतन मनन सातत्याने आपण आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे. कारण अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारच्या मार्गाने जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतात. कारण संसारामध्ये जर असंख्य मार्ग आहे, म्हणजे जीवन जगण्याचे किंवा सुख प्राप्त होण्याचे, म्हणजे मी सुखाने जीवन जगलं पाहिजे किंवा मी सुखी असलो पाहिजे,
यासाठी मात्र वेगवेगळ्या प्रकारचे मार्ग मनुष्य धारण करत असतात. पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा करत होते, आता वर्तमान काळामध्ये सुद्धा करतात आणि भविष्य काळामध्ये सुद्धा करत असतील. कारण जीवनाचे प्रवाह वेगवेगळ्या प्रकारचे असतात. सम्यक दृष्टीचा प्रवाह वेगळा असतो, मिथ्या दृष्टीचा प्रवाह वेगळा असतो. परंतु मनुष्याच्या जीवनामध्ये जर मिथ्या दृष्टीच्या प्रवाहाने जर मनुष्य जीवन जगत असेल तर क्षणिक त्याला जरी वाटत असेल की मी सध्या खूप सुखी आहे, मी समाधानी आहे, मी आनंदी आहे, परंतु वास्तविकता मनुष्य मिथ्या दृष्टीच्या मार्गाने मार्गक्रमण करत असेल, मिथ्या दृष्टीला धारण करून जर जीवन जगत असेल तर तो मनुष्य कधीही सुखाला प्राप्त होऊ शकत नाही. सम्यक दृष्टीच्या मार्गाने जर मनुष्य जीवन जगत असेल तर तो मात्र नक्कीच सुखाच्या मार्गाने जीवन जगत असतो. मग आपण समजून घेतलं पाहिजे की मिथ्या दृष्टीचा मार्ग कोणता आहे आणि सम्यक दृष्टीचा मार्ग कोणता आहे. तर सम्यक दृष्टीचा मार्ग सुखाचा मार्ग भगवंताने सांगितला, शील मार्ग सांगितला, जसं तुम्ही शील ग्रहण केलं. दान मार्ग सांगितला, जसं आपण दान पुण्य करत असतो. प्रज्ञेचा मार्ग, मैत्रीचा मार्ग सांगितला. म्हणजे जेवढे कुशल मार्ग आहे त्या कुशल मार्गाला धारण करून जर आपण जीवन जगण्याचा प्रयत्न करत असेल तर आपण सुखाला प्राप्त होऊ शकतो. मिथ्या दृष्टीचा मार्ग, अनेक लोकांना असं वाटतं की नदी नाल्यांची पूजा केल्यामुळे आपण सुखी होऊ शकतो, झाडा झुडपांची पूजा केल्यामुळे आपण सुखी होऊ शकतो, ग्रह ताऱ्यांची पूजा केल्यामुळे आपण सुखी होऊ शकतो. कर्मकांड असेल, ईश्वरवाद असेल, आत्मा परमात्मा असेल किंवा रूढी आणि परंपरा असतील, अशा प्रकारच्या मिथ्या संकल्पनेला अनुसरून जीवन जगणारे सुद्धा या संसारामध्ये असंख्य लोक आपल्याला पाहायला मिळतात. आणि काही लोकांना असं वाटतं की तो सुखाचा मार्ग आहे आणि त्या मार्गाने सुद्धा लोक जीवन जगत असतात. परंतु वास्तविकता जर आपण थोडं चिंतन आणि मनन जर केलं असेल तर या संसारामध्ये ज्या मिथ्या संकल्पना आहे, ज्या मिथ्या संकल्पनेला अनुसरून जे जीवन जगणारे लोक आहे, मग कर्मकांड असेल, आत्मा परमात्मा ईश्वरवाद असेल, या सर्व प्रकारच्या रूढी आणि परंपरेला अनुसरून जर आपण जीवन जगण्याचा प्रयत्न करत असेल तर बघा आपण कधीही सुखपूर्वक जीवन जगू शकत नाही. कारण हजारो वर्षापासून या संसारामध्ये असंख्य लोक दुःखपूर्ण अवस्थेला जगताना आपण पाहतो. वर्तमान काळामध्ये सुद्धा जे जे लोक चांगल्या प्रकारचं अनुसरण करत नाहीत, आचरण करत नाहीत, चांगल्या प्रकारचं जीवन जगत नाहीत, ते लोक आजही बघा दुःखपूर्ण अशा प्रकारचं जीवन जगत असतात. आणि त्यामुळे चांगल्या प्रकारच्या मार्गाला आपण धारण केलं पाहिजे, सम्यक दृष्टीच्या मार्गाला आपण धारण केलं पाहिजे. कारण मिथ्या दृष्टीच्या मार्गाला जर आपण धारण करत असेल तर सुख आपण कधी प्राप्त करू शकत नाही. बघा भगवंताच्या काळातील एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला सांगतो की मिथ्या दृष्टीच्या मार्गाने जीवन जगल्यामुळे मनुष्याची कशी हानी होते. एक वेळचा प्रसंग, श्रावस्तीमधील एक प्रसंग आहे बघा. एक पुण्यिका नावाची थेरी असते. कारण अनेक लोकांना असं वाटतं की नदी नाल्यांची पूजा केल्यामुळे आपण सुखाला प्राप्त होऊ शकतो, आपण सकाळी सकाळी आंघोळ केल्यामुळे आपण सुखाला प्राप्त होऊ शकतो, ग्रह ताऱ्यांची पूजा केल्यामुळे आपण सुखाला प्राप्त होऊ शकतो, ईश्वरांचा जप केल्यामुळे, आत्मा परमात्मांचा जप केल्यामुळे आपण सुखाला प्राप्त होऊ शकतो. अशा प्रकारची मनुष्याची एक मानसिक धारणा बघा निर्माण होत असते. परंतु त्यामुळे मनुष्य कधीही सुखाला प्राप्त होऊ शकत नाही. मनुष्य सुखी कधी होतो तर सम्यक मार्गाने जर मनुष्य जीवन जगत असेल, सम्यक दृष्टीला अनुसरून जर मनुष्य जीवन जगत असेल तर तो मनुष्य सुखाच्या अवस्थेला प्राप्त होत असतो. एक भगवंताच्या काळामध्ये बघा एक पुण्यिका नावाची थेरी असते. म्हणजे आंघोळ केल्यामुळे किंवा जे स्वतःला परिशुद्ध करण्यासाठी मनुष्य वेगवेगळ्या प्रकारचे जे कर्म करतो, कर्मकांड करत असतो, त्या कर्मकांडामुळे मनुष्य आपल्या जीवनामध्ये कधीही सुखाला प्राप्त होऊ शकत नाही. एक वेळचा प्रसंग बघा. एक सकाळी सकाळी एक ब्राह्मण नदीवरती आंघोळ करण्यासाठी जात असतो. आंघोळ करण्यासाठी जात असताना तिथे एक दासी सुद्धा, राजा प्रसिद्धी त्यांची दासी असते, पुण्यिका, साहित्यामध्ये तिचा पुण्यिका थेरी म्हणून अशा प्रकारचा उल्लेख आहे. तर ती सुद्धा पाणी भरत असते. आता दासी आहे, दासी असल्यामुळे दास्यत्वाचं कर्म असतं आणि ते दास्यत्वाचं कर्म तिला करायचं असते. तो ब्राह्मण सकाळी सकाळी आंघोळ करत असतो.
पुनिका थेरी विचार करते की मी तर दासी आहे, मला राजाचं ऐकावं लागतं, राजाचा आदेश असतो आणि राजाचा आदेश असल्यामुळे मला अशा प्रकारचं कर्म करावं लागते. परंतु एवढ्या थंडीमध्ये, थंडीचे दिवस असतात, एवढ्या थंडीमध्ये हा ब्राह्मण सकाळी सकाळी एवढ्या थंडीमध्ये म्हणजे आंघोळ करत आहे. काय कारण असेल? हा का आंघोळ करत असेल एवढ्या थंडीमध्ये? याला कुणाची भीती असेल? अशा प्रकारचे अनेक प्रश्न तिच्या मनामध्ये निर्माण होत असतात. कारण ती सुद्धा सकाळी सकाळी पाणी आणण्यासाठी जाते, हा सुद्धा सकाळी सकाळी त्या नदीवरती आंघोळ करण्यासाठी जात असतो. तर एक दिवस मात्र तिला राहवत नाही. ती असा विचार करते की आपण या ब्राह्मणाला विचारलं पाहिजे की एवढ्या थंडीमध्ये तुम्ही सकाळी सकाळी या थंड पाण्याने आंघोळ का करत आहात, काय कारण आहे? आणि एक दिवस मात्र हिम्मत करून ती पुनिका थेरी त्या ब्राह्मणाला विचारते, हे महाशय, एवढी थंडी आहे, मी तर दासी आहे, मी म्हणजे नोकर आहे, आणि दासी असल्या कारणाने राजाच्या भीतीमुळे, राजाच्या आदेशामुळे मी सकाळी सकाळी इथे पाणी भरण्यासाठी येत असते. परंतु तुम्हाला कुणाची भीती आहे? तुम्ही कोणाच्या सांगण्यावरून, तुम्ही कोणाच्या म्हणण्यावरून या ठिकाणी एवढ्या सकाळी सकाळी पाण्यामध्ये तुम्ही आंघोळ करत आहात, जे की अत्यंत थंड पाणी आहे, थंडीचे दिवस आहे, तुम्ही अशा प्रकारे या थंड पाण्यामध्ये आंघोळ का करत आहात? असं जेव्हा पुनिका थेरी बघा त्या ब्राह्मणाला विचारते, तर तो ब्राह्मण महाशय म्हणतो की पुनिके, तुला माहित नाही, तुला समजत नाही मी आंघोळ का करत आहे? तर मी स्वतःची परिशुद्धता करत आहे, मी स्वतःला निर्मळ करत आहे. मग स्वतःची परिशुद्धता तुम्ही कशा प्रकारे करता, कशासाठी करता? तर तो म्हणतो, माझ्याकडून म्हणजे जे काही रात्रभरामधून जे अकुशल कर्म होतात, वाईट कर्म होतात, पाप कर्म होतात, ती सर्व प्रकारची पाप कर्म धुवून काढण्यासाठी मी मात्र सकाळी सकाळी आंघोळ करत असतो. माझ्याकडून जे दिवसभर जे काही अकुशल कर्म होतात, वाईट कर्म होतात, पाप कर्म होतात, ते पाप कर्म धुण्यासाठी मी संध्याकाळी आंघोळ करत असतो आणि संध्याकाळी आंघोळ करून ते सर्व माझे पाप कर्म, अकुशल कर्म मी नष्ट करतो, नाहीसे करत असतो, धुवून काढत असतो. अशा प्रकारे म्हटल्याबरोबर पुनिका जी थेरी असते ती सीमित हास्य करते, ती हसते. तिला असं वाटतं की असा कसा विचार होऊ शकतो किंवा मनुष्य आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारचे कर्म कसे करू शकतो? कारण मनुष्याने केलेले अकुशल कर्म, वाईट कर्म, पाप कर्म खरंच आंघोळ केल्यामुळे धुवून निघतात का? आणि ती पुन्हा त्या ब्राह्मणाला प्रश्न करते की महाशय, जर तुम्ही सकाळी केलेले अकुशल कर्म, वाईट कर्म संध्याकाळी आंघोळ करून धुवून काढता, रात्री केलेले अकुशल कर्म, पाप कर्म सकाळच्या आंघोळीमध्ये तुम्ही धुवून काढत असता, तर मला एक प्रश्न विचारायचा आहे. जर मनुष्याचे अकुशल कर्म, वाईट कर्म, पाप कर्म आंघोळ करून जर समजून घ्या निघत असतील, नष्ट होत असतील, तर मला सांगा, या पाण्यामध्ये राहणारे जे जलचर प्राणी आहे, मासा आहे, खेकडा आहे किंवा अन्य प्रकारचे जे प्राणी आहे, तर या पाण्यामध्ये राहणारे जे संपूर्ण प्राणी आहे, ते संपूर्ण प्राणी किती परिशुद्ध असतील, किती पुण्यवान असतील, कारण ते तर पाण्यामध्येच राहतात. जर तुम्ही आंघोळ करून जर स्वतःचे अकुशल कर्म, पाप कर्म, नष्ट कर्म धुवून काढता, तर या पाण्यामध्ये राहणारे जे जलचर प्राणी आहे ते मात्र किती पवित्र असतील, ते किती पुण्यवान असतील, कारण ते तर पाण्यामध्येच आहेत. पाण्यामध्येच असल्यामुळे त्यांचे सर्व काही पाप कर्म धुवून निघत असतील. अशा प्रकारे पुनिका थेरी त्या ब्राह्मणाला सांगत असते. ब्राह्मण हुशार असतो, बुद्धिमान असतो, तो लगेच म्हणतो, पुनिके, हो, तू तर म्हणत आहे ते अगदी खरंच आहे, आणि एवढं चांगलं तत्वज्ञान, एवढं चांगलं ज्ञान तुला कुठून आलं? तर ती म्हणते, हे तर ज्ञान भगवंताचं आहे. कारण भगवंत असे म्हणतात, भगवंत आमच्या राजमहालामध्ये राजाकडे येत असतात, नेहमी सातत्याने सांगतात. तर तो म्हणतो, मी तुला शरण जातो. ते म्हणते, मला कशाला तुम्ही शरण जाता? तुम्ही भगवंताला शरण जा. तो भगवंताकडे जातो, भगवंताला शरण जातो. आणि पुन्हा पुनिका थेरी सुद्धा बौद्ध साहित्यामध्ये अशा प्रकारचा उल्लेख आहे की पुनिका थेरी सुद्धा एक भिक्षुणी बनते, ध्यान मनन चिंतन करते आणि अरहंतापैकी एक होत असते. मनुष्याच्या जीवनामध्ये बघा, मनुष्य अकुशल मार्गाने जर जीवन जगत असेल, अंधश्रद्धेच्या मार्गाने,
कर्मकांडाच्या मार्गाने, ईश्वरवादाच्या मार्गाने, बुवाबाजीच्या मार्गाने जर मनुष्य संसारामध्ये जीवन जगत असेल तर तो मनुष्य कधीही सुखपूर्वक जीवन जगू शकत नाही। ज्या मनुष्याला असं वाटतं की माझं जीवन अत्यंत सुखपूर्वक मी जगलं पाहिजे, तर त्या मनुष्याने काही तत्व, काही नियम आपल्या जीवनामध्ये धारण केले पाहिजे। त्या नियमाचं, त्या तत्वाचं जर तो मनुष्य आपल्या जीवनामध्ये अनुसरण करत असेल, आचरण करत असेल, तर त्या मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये सर्वांगीण सुखाला तो प्राप्त करू शकतो। सर्व प्रकारच्या सुखाला तो आपल्या जीवनामध्ये निर्माण करू शकतो। आणि त्यामुळे भगवंताचा धम्म आपली सर्वांगीण उन्नती करण्यासाठी आपल्याला सहाय्यक ठरत असतो। बघा, आपल्या मनाला परिशुद्ध करण्यासाठी, आपल्या मनाला निर्मळ करण्यासाठी भगवंताचा सद्धम्म आहे। बाबासाहेबांनी महत प्रयासाने हा धम्म आपल्याला दिलेला आहे। धम्म देत असताना बाबासाहेब असं म्हणाले की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला शुद्ध आचरण करणं अत्यंत गरजेचं आहे। जसं उदाहरण देतात, मी नेहमी माझ्या देशनेमध्ये सांगतो की बाबासाहेब असं म्हणतात की गढूळ पाण्याचा प्रवाह आणि स्वच्छ पाण्याचा प्रवाह एका दिशेने कधीही वाहू शकत नाही। हांडाभर स्वच्छ पाणी असेल आणि एक कपभर जरी गढूळ पाणी, घाण पाणी जर त्या स्वच्छ पाण्यामध्ये आपण जर टाकलं असेल, तर एक कपभर पाणी सुद्धा हांडाभर स्वच्छ पाण्याला गढूळ करत असते। अगदी तशाच प्रकारे भगवंताचा धम्म हा अत्यंत पवित्र आहे, अत्यंत परिशुद्ध आहे, निर्मळ आहे। मानवी मनाला परिशुद्ध करण्यासाठी भगवंताचा धम्म आहे। परंतु धम्माचं अनुसरण करत असताना जर आपण कर्मकांड करत असेल, आपण ईश्वरवाद, आत्मा, परमात्मा, खुळ्या रूढी आणि परंपरा त्या संकल्पनेला अनुसरून जर जीवन जगत असेल, तर सुखाच्या प्रवाहामध्ये आपण कधीही मार्गक्रमण करू शकत नाही। आणि त्यामुळे बांधवांनो, बाबासाहेबांच्या महत प्रयासाने, महत पुण्याईने हा पवित्र सद्धम्म आपल्याला प्राप्त झालेला आहे। या सद्धम्माचं अनुसरण करणे, या सद्धम्माचं आचरण करणे, या सद्धम्माला धारण करणे आपलं नैतिक असं कर्तव्य आहे। कारण धम्माचं आचरण हे इतरांसाठी नसते, धम्माचं आचरण हे स्वतःसाठी असते। आपण स्वतः जर स्वतःला कुशल कर्म करायचं, पुण्यकर्म करायचं आहे, मी माझं स्वतःचं जीवन मी कशा प्रकारचं सुखपूर्वक जगलो पाहिजे याचं चिंतन मनन आपण सातत्याने आपल्या जीवनामध्ये करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। कारण आपलं जीवन एक क्षणभंगुर आहे, मनुष्याचं जीवन हे क्षणभंगुर आहे। अनंत अनंत पुण्यकर्माच्या बलाने हा मानवी जन्म आपल्याला प्राप्त झालेला आहे। कारण भगवंत असे म्हणतात की मनुष्याचा जन्म लाभणे अत्यंत दुर्लभ अशी गोष्ट आहे, अत्यंत कठीण अशी गोष्ट आहे। कारण या संसारामध्ये मनुष्याचा जन्म आपला प्राप्त झालेला आहे आणि मनुष्याचा जन्म प्राप्त होऊन सुद्धा सुखाने जीवन जगणे हे सुद्धा अत्यंत कठीण गोष्ट आहे। कारण अनेक लोक दुःखी आहे, अनेक लोक कष्टी आहे। म्हणजे पारिवारिक दुःख आपल्याकडे असते, आध्यात्मिक दुःख आपल्याकडे असते, गरिबीचं दुःख आपल्याकडे असते। म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे दुःख आपल्या जीवनामध्ये आपल्याला निर्माण होत असतात, त्या दुःखाला आपण भोगत असतो। परंतु या सर्व प्रकारच्या दुःखाला जर तुम्हाला नष्ट करायचं आहे, नाहीस करायचं आहे, तर तथागतांच्या पवित्र सद्धम्माचं आपण अनुसरण केलं पाहिजे। तथागतांच्या पवित्र धम्माला आपण जाणलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे। कारण आपल्याला स्वतःचं जीवन सुखाने न्यायचं आहे, स्वतःचं जीवन दुःखमुक्तीच्या मार्गाकडे आपल्याला घेऊन जायचं आहे। त्यामुळे सातत्याने तुम्ही धम्माचं अनुसरण केलं पाहिजे। तीन रत्नांच्या प्रती आपली दृढ अशी श्रद्धा असली पाहिजे। बाबासाहेब आपले आदर्श आहेत आणि बाबासाहेब आपले आदर्श असल्या कारणाने बाबासाहेबांच्या आदर्शाला, बाबासाहेबांना आदर्श समोर ठेवून बाबासाहेबांची जी जीवन प्रणाली होती, बाबासाहेबांनी हा जो मार्ग आपल्याला दिलेला आहे, त्या मार्गाचं अनुसरण करणे, त्या मार्गाचं आचरण करणे आपलं नैतिक असं कर्तव्य। आणि त्यामुळे सातत्याने आपण धम्म आचरण करावं, शील पालन करावं, दैनंदिन जीवनामध्ये पंचशीलेचं अनुसरण करणं, आचरण करणं अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। जेव्हा जेव्हा आपल्या जीवनामध्ये आपल्याला संधी उपलब्ध होत असते, तेव्हा तेव्हा आपण दान पुण्य सुद्धा केलं पाहिजे। जेव्हा जेव्हा आपल्या जीवनामध्ये आपल्याला संधी उपलब्ध होत असते, तेव्हा तेव्हा आपण धम्मश्रवण सुद्धा केलं पाहिजे। कारण धम्मश्रवण केल्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनंत पुण्याचा संचय आपण निर्माण करू शकतो। आणि त्यामुळे आज या मंगलमय प्रसंगी जे काही आज
आपण दान पुण्य या ठिकाणी केलेलं आहे, जे कुशल कर्म केलं आहे, पुण्यकर्म केलं आहे, या संपूर्ण कुशल कर्माच्या बलाने तुम्हा सर्वांना तुमच्या जीवनामध्ये सुख समाधान आयुष्य वर्ण आणि बल प्राप्त हो. ज्या परिवाराच्या वतीने हे आज अत्यंत महान आणि असीमस पुण्यकर्म केल्या गेला आहे, तुम्हा सर्वांना एक धम्मदेशना देण्याची एक सुवर्ण संधी परिवाराने उपलब्ध करून दिली. त्यांनी स्वतः सुद्धा दान पुण्य केलं. या संपूर्ण दान पुण्याच्या बलाने तुम्हा सर्वांना तुमच्या जीवनामध्ये सुख समाधान आयुष्य वर्ण आणि बल प्राप्त हो. तुम्हा सर्वांच्या इच्छित आणि पार्चित मनोकामना ढगातून मुक्त झालेल्या शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाऊ, अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी व्यक्त करून ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.